मम्मी गाजराचं काहीतरी छान बनव ना. गाजराचं? हा. चल मग तयारीला लागूया. मम्मीने गाजर स्वच्छ धुवून सारून घेतले आणि मग किसून घेतले. मम्मी हे सगळं काय आहे? आपण नवीन डिश गाजराचा शीरकुर्मा बनवते. त्यासाठी लागणारे साहित्य: थोडे काजू, बदाम, खारकेचा भुगा, खोबऱ्याचा भुगा म्हणजेच बारीक किस, साखर आणि रवा 1 चम्मच, तोही भाजून घेतलेला. आता आपण तयारीला लागू. टाकले आहे गाईचे तूप टाकले आहे. तूप थोडे गरम असतानाच त्यात काजू आणि बदाम हलके असे आपण ब्राऊन करणार आहोत. ते काढून घेऊ. बदाम काढून घेतले आहे. आता बारीक गॅस करूया आणि त्यात 2 चम्मच खोबऱ्याचा किस आणि 3 चम्मच खारकेचा किस टाकूया. आता मीडियम 3 साईजचे गाजर हे धुवून सालून टाकून घेतले. ते आपण त्यात फ्राय करूया. गॅस जोरात ठेवून करूया. 2 मिनिटं झाले आहे परतून फ्राय करून. आता आपण हा भाजलेला रवा टाकूया. 1 चम्मच रवा, 1 कप दूध. मम्मा दूध कशाला टाकतीये? दूध टाकूनच बंद करायचा. मम्मा वास तर खूप छान येतोय. मम्मा हे किती वेळ तयार होईल? 5 ते 7 मिनिटं झाली आहे. आता आपण त्यात साखर टाकूया. अर्ध्या वाटीला जास्त साखर घेतली आहे. तुम्ही साखर कमी जास्त प्रमाण करू शकता. आता आपण हे 2 ते 3 मिनिटं उकळून घेऊया. मस्त असं उकळलं आहे आणि घट्टही झालेली आहे. आता आपण त्यात तळलेले काजू बदाम टाकूया. मम्मी झाली का ग? हो बेटा, 2च मिनिट. 2 मिनिटात ती तयार. मग तो खाऊ शकतो. रेड कलरचं काय टाकलं? हा खायचा कलर आहे बाळा. जिलेबीसाठी वापरतात ना तो. मम्मी दे लवकर खायला, खूप छान वास येतोय. गाजराचा शीरकुर्मा रेडी. एकदा तरी करून पहा. गाजराचा शीरकुर्मा. थंडीमध्ये जेवण झाल्यावर गार शीरकुर्मा खाऊन पहा. गाजराचा शीरकुर्मा.